ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी दिव्य तेज पुण्य मदनाचा पुतळा ब्रह्म केवळ बोलतसे ऐसे स्वप्न होता मानो अलंकापुरी तव नंदी माझारी देखिले द्वार आजान वृक्षाची मुळी कंठासी लागली येऊनी आळंदी स्थळी काढली एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानदेव दिव्य तेज पुण्य मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामचन्द्रं प्रपद्ये कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटी दळाई कारुण्यसिन्धु भवदुःखहारी लवीण शम्भो मदभूमतारी समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहित पाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंदनेत्रं सदैवरहासं विठ्ठलं चिन्तयामि श्री भांडो भानुराधेला तयाचे कुळी दीपको दिव्य झाला हरिभक्तीला गुणितारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा पांडुरंगात प्रथम होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री गुरुचरण ते नमस्कारुनी आता पंढरीच्या देवराया दंडवत श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी दिव्य तेज पुण्य मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलतसे प्राप्त प्रसंगी पुण्यसरीला गोदावरी मातेच्या पवित्र कुशीमध्ये शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या चरण सानिध्याजवळ गेल्या 14 वर्षापासून सुरू असलेला हा ज्ञानेश्वरी जयंती सप्ताहाचे 14वे वर्ष
आणि आज सप्ताहातल्या 5व्या दिवशीची सेवा माझ्या वाट्याला या ठिकाणी आली. आज ज्ञानोबरायांनी जी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली, आज त्या ज्ञानेश्वरीचा बर्थडे वाढदिवस. तसं जर बघितलं तर ज्ञानेश्वरीचं ज्ञानोबरायांनी कधी पूर्ण केली असा उल्लेख आपल्याला सापडत नाही. परंतु शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांनी प्रतिशुद्ध केली आणि तो दिवस होता भाद्रपद वद्य षष्टीचा, अर्थात कपिला षष्टी. आणि आज कपिला षष्टी आहे आणि त्या निमित्ताने ही सेवा या ठिकाणी करण्याचा योग नाथ महाराजांचे निस्सिम भक्त आणि ज्यांनी ज्ञानेश्वरीचे पारायण करण्याचा चंग बांधलाय, नवे नवे बरेचसे पारायण त्यांचे करून झाले असे असणारे आमचे सर्वांवर प्रेम करणारे हरिभक्त परायण आदरणीय हरिभाऊ महाराज चौधरी यांनी सेवा करण्याची विनंती या ठिकाणी केली. मी खरं म्हणजे म्हणलो होतं की एक प्रवचन माझ्या पुतण्याचं विवेक महाराजांचं आहे, एक सकाळी ज्यांनी कीर्तन केलं ते पुतणे माझे, आणि मी म्हणा एकाच घरातले 3 माणसं या सप्ताहात नको. मी म्हणलं दोघांचं असू द्या, पण ते म्हणले नाही तुम्ही काय. प्रेमासाठी काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी आज या ठिकाणी मी कीर्तनासाठी उभा आहे. कीर्तनामध्ये अत्यंत नम्रपणे ज्यांचा अधिकार मोठा आहे आणि गेल्या 10 वर्षापासून ज्यांचा माझा चांगला परिचय आहे अशी हरिभक्त परायण आदरणीय आदिनाथ महाराज भोगे उभे आहेत. टाळी घेऊन उभे. खरं म्हणजे माझा एवढा अधिकार नाही. हरिभक्त परायण विठाबे महाराज आहेत, ज्यांच्याकडे भावार्थ रामायणाची कथा या ठिकाणी चालू आहे असे नाटकर महाराज आहेत. माझ्यावर प्रेम करणारे सर्व नाथभक्त परिवार, समोर असणारे ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, माझे खूप चांगले मित्र हरिभक्त परायण शरद महाराज फासाटे आता महाराज दर्शन करून गेले, त्यांचे असणाऱ्या संस्थेमध्ये सर्व टाळकरी विद्यार्थी वृंद, माझे पुतणे हरिभक्त परायण श्रीनाथ महाराज, माझे व्याही हरिभक्त परायण वेदशास्त्र संपन्न रवी देवा साळदुशी, त्यांचे बंधू हरिभक्त परायण वेदशास्त्र संपन्न गणेश देवा साळदुशी, माझ्यावर प्रेम करणारे हरिभक्त परायण रायबन महाराज टिके नाना, तसेच घोटाळे काका असतील, आमचे ज्ञानेश्वरीचं पारायणाचं नेतृत्व ज्यांच्याकडे असतं असे ज्योतिरामजी घाडगे असतील, उपस्थित सर्व मंडळीच्या आदरणीय हरिभक्त परायण गिरी महाराज ज्यांच्या इंदेगावला बऱ्याच वेळा कीर्तन करण्याचा योग मला रामजन्माच्या वेळेस येत असतो. माझ्यावर प्रेम करणारे शिवाजी महाराज जे कारखान्यावर आहेत. दिसायला हा माणूस साधा नसतो, इतका पाठा या माणसाचा. खरं म्हणजे त्यांनी काय खूप पाठा आहे, पण ज्याचा पाठा जास्त असतो त्याला ताठा कमी असतो. आणि आमचा पाठा कमी, आम्हाला ताठा जास्त आहे. आदरणीय देखणे महाराज आहेत, ज्यांनी मृतांवर उत्तम अशी साथ दिली आहे. हरिभक्त परायण अनिल महाराज जाधव आहेत, जे मृदंगावर साथ देत आहेत. महाराज मोकळा वाटला, हे तुमच्या चांगल्या परिचयाचं आहे आणि असं काही गडबड नाही. मी काही फार मोठा महाराज आहे असं नाही, नाथांच्या कृपेने झालो तर होईल, पण आज मात्र मी नक्कीच मोठा. आणि मोठं जरी झालं देवाला जमिनीवर ठेवा एवढी अपेक्षा मी नाथांकडून करतो. या सप्ताह कमिटीमध्ये सर्व असणारे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्वांच्या चरणावर दंडवत प्रणाम करतो. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांच्याही चरणावर प्रणाम करतो. समोर आमचे सुरेश मामा बसले, आमचे गुरुबा काका बसले, संस्थांचे सर्व असणारे कर्मचारी यांनाही सगळ्यांना धन्यवाद देतो आणि प्रत्यक्ष कीर्तनाकडे वळतो. ज्ञानेश्वरीचं महत्व सांगता येत नाही. कारण ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहित असतात, सांगत असताना सुरुवात करताना स्वतःच्या सद्गुरूचं नमन करतात. ओम नमो ज्याद्य वेद प्रतिपाद्य
जय जय स्मशानविद्या अल्परूपा. इथून सुरुवात झालेली आहे आणि असं करत 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 ज्ञानोपार आहे 10व्या अध्यायापर्यंत गेले. नमो शतबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तम सूर्या अपरमित परमवीर्या तमतर तुर्या कलीला. नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना संचलवन चंदना आराध्यलिंगा. असं करत करत ज्ञानोपार आहे. या सगळ्या ज्ञानशक्त्या 9000 डोळ्यामध्ये आपल्या सद्गुरूला स्मरण करतात, सद्गुरूचं वर्णन करतात. एखाद्या गोष्टीचं ज्ञान असणं गोष्ट वेगळी, एखाद्या गोष्टीची माहिती सांगणं गोष्ट वेगळी, पण एखाद्या गोष्टीचं वर्णन करणं फार वेगळं. म्हणून ज्ञान असणं सोपी गोष्ट आहे, माहिती सांगणं तेव्हा सोपी गोष्ट आहे, पण वर्णन सहसा करता येत. म्हणून ज्ञानेश्वरीचं वर्णन 15,000 अभंग आहे, पण 15,000 अभंगामध्ये ज्ञानेश्वरीचं वर्णन फक्त 2च लोकांनी केलेलं आहे. एक म्हणजे स्वतः ज्ञानोबर आहे आणि दुसरं म्हणजे जमा. या 2 संताशिवाय ज्ञानेश्वरीचं वर्णन कुणीच केलं नाही. पण ज्ञानोबराचं प्रत्यक्ष वर्णनच करतात, पण ज्ञानोबराचं वर्णन सुद्धा लक्षामध्ये येत नाही महाराज. कारण ज्ञानेश्वरी कळाली की सोपी नाही. ज्ञानेश्वरी जर वाचायला घेतली तर वाचता सुद्धा येत नाही सुशिक्षित माणसाला, शिकलेल्या माणसाला. ज्ञानेश्वरीतले काही ओळ्या अशा आहेत त्याचा उच्चारच करता येत नाही. मग पुन्हा कसा उच्चार करता येईल? मग त्याला महात्म्याच्या संगतीत बसावं लागतं. महात्म्याच्या संगतीत तुम्ही बसलात आणि ज्ञानोबराला तुम्ही शरण गेलात, तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येते. वाचता येते म्हणजे कळली नाही. मी तर असं म्हणेल की एका माणसाला तो कुणी असू दे संपूर्ण ज्ञानेश्वरी कळणं शक्यच नाही. मग या ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना मात्र जनाबाईने केलं. वास्तविक पाहता जनाबाईचा उल्लेख करताना किंवा उल्लेख ऐकताना आपण असं ऐकलेलं आहे की दासी होती, पण ती दासी म्हणायची योग्यता आपली नाही. ती स्वतःला दासी म्हणून घेते. वास्तविक पाहता ती दासी नाही, पण ती दासी म्हणून घेते. दासी म्हणून घेताना ती काय म्हणते? भाव अक्षराची गाठी या ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक शब्दामध्ये भाव आहे. तिचं म्हणणं असं आहे, अक्षरात वाक्यात भाव अक्षराची गाठी असं म्हणते. भाव शब्दाची गाठी नाही, भाव वाक्याची गाठी नाही, भाव अक्षराची. अक्षराला गाठ असते असं आतापर्यंत 2000 वर्षापूर्वी सांगितलं. भाव अक्षराची गाठी. मग माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाने ज्ञानेश्वरीचं महत्व काय सांगावं? पण जनाबाई सांगते, वाचावी ज्ञानेश्वरी Oh
वाचून कळायला लागेल. कळतच नाही म्हणून वाचायचीच नाही का? वाचायची. नाथ महाराज म्हणले जर वाचायची तर कशी? महाराज म्हणले भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. भाव धरून जी गीता अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सांगितली तीच गीता टीकात्मक पद्धतीने त्या गीतेवर टीका करून आमच्या ज्ञानोबारायांनी आम्हाला सांगितलं. म्हणून ज्ञानोबाराय 12व्या शतकातले एकमेव संत की जे जे दीन होते, दुबळे होते, जे जे वंचित होते, जे जे समाजापासून दूर गेलेले होते, ज्या समाजाने त्यांना दूर लोटलं होतं त्या सगळ्यांना जवळ घेतलं आणि नुसतं शिष्य नाही केलं, संतच केलं महाराज. यारे लहान एकत्र केलं आणि ज्याच्या त्याच्या जातीनुसार संतत्व दिलं महाराज. म्हणून ज्ञानोबाराच्या काळात संतांची मांदियाळी होती आणि सगळ्या जातीत संत होते. मग त्यामध्ये अतिशय अस्पृश्य समाजात असणारे संत चोखोबाराय सुद्धा होते. चोखोबारायांना ज्ञानोबारायांनी जवळ घेतलं. गोरोबा काकासारखे संत होते, सावता महाराजांसारखे संत होते आणि प्रत्येकाची जात त्यांनी सांगितली आणि त्या जातीचा अभिमान बाळगून ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना संत केलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहताना नुसतं संत म्हणून पाहायचं नाही, तर क्रांतिकारक संत म्हणून पाहायचं. कारण समाजामध्ये त्यावेळेस क्रांती केली असेल कधी ज्ञानोबारायांनी ती थेट निळोबारायांनी. ज्ञानोबारायांनी अजून काय केलं? ज्ञानोबारायांनी सगळ्यात मोठी क्रांती काय केली की गीतेचं असणारं संस्कृत तत्वज्ञान जे काही ठराविक लोकांकडं आमचा अधिकार आहे म्हणून त्यांनी जवळ घेतलं होतं, त्या संस्कृताला वाचा फोडली. ते सगळंच सगळं ज्ञान संस्कृतातलं प्राकृतात केलं. संत सगळ्या गोष्टी समाजाला कळतील अशा भाषेत सांगतात. तुम्ही पहा, साधं विष्णू सहस्त्रनाम आपण ज्ञानेश्वरीच्या अगोदर म्हणतो, पण ज्ञानेश्वरीच्या
अगोदर आपण म्हणतो. पण पारायण करत असताना ज्यावेळेस आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणतो त्यावेळेस ओम विश्व विष्णू शतकारो भूत भव्य भवत्रभो भूत भूतभाव भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्मा च मुक्ताराम परमागती अव्यय पुरुषस्वाची असं म्हणतो आपण. पण आता किती जणांना म्हणता येतं? बरं, ज्याला म्हणता येतं त्याला त्याचा अर्थ सांगता येतो का? नाही. विष्णू सहस्त्रनाम जर वाचायला घेतलं तर विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवंताचं काही नावं तर इतके मोठा मोठाले की त्याचा उच्चार सुद्धा आपल्याला सहज करता येत नाही. देवी सरळ रूप्यासो वाचस्पती हे सांगता येत नाही, म्हणताच येत नाही. सुशिक्षित माणसानं विष्णू सहस्त्रनाम जरी समोर घेतलं आणि त्यांनी जर सांगता घेतली नसेल तर त्याला वाचता येत नाही. डोळे फिरतील, मोठा फिरतील, पण त्याला उच्चार करता येणार नाही. यासाठी संताला मग हे विष्णू सहस्त्रनाम सर्वसामान्यांना म्हणता येत नव्हतं, कळत नव्हतं. ज्याला येत होतं त्याचा अर्थ त्याला सांगता येत नव्हता. कुणी जर सांगा म्हणलं लोक सांगत नव्हते. मग अशा वेळेस आमच्या तुकोबराला सगळ्या समाजाचा कळवळा आला. तुकोबराने काय केलं? ते विष्णू सहस्त्रनामाचं ट्रान्सलेशन केलं मराठी. आणि मग त्यांनी सांगितलं श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगद्व्यापका जनार्दना आनंद घना सकळ देवादिदेवा. आता कसे सगळं म्हणायला गेले? कारण का? प्राकृतातलं म्हणजे प्राकृतातलं ज्ञान ज्ञानोबरायांनी आपल्याला ज्ञानेश्वरी सांगितलं महाराज. या ज्ञानेश्वरीचा आज जन्मदिवस आहे. ज्ञानेश्वरी जयंती. या निमित्तानं ही ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी लिहिली खरी, सांगितली खरी, सच्चिदानंद बाबाने लिहिली. आज त्या पैसा खांबाचं दर्शन मला हरिभक्त कराड आदरणीय माझे मित्र समाधानजी महाराज शर्मा तिथं दर्शनाला गेले. त्यांनी मला फोटो टाकले. महाराज आज माझं भाग्य आहे, मला पैसा खांबाचं दर्शन मिळालं. त्यांच्या त्या फोटो टाकल्यामुळे मलाही दर्शन मिळालं. त्या पैस खांबाला टेकून जगामध्ये एखादं इमारत उभा राहण्यासाठी खांब लागतो. खांबाशिवाय इमारत उभी राहत नाही. पण जेव्हा एकमेव मंदिर असेल की खांबाचं मंदिर. खांबाचं मंदिर कुठंच नाही दुसरीकडं त्या ठिकाणी. म्हणजे खांबाला सुद्धा देवत्व प्राप्त करून देण्याची ताकद आमच्या ज्ञानोबरायाजवळ. हे सगळे खांबच आहेत. या खांबाला सुद्धा वाचा फोडण्याची ताकद ज्ञानोबरायाजवळ. म्हणून ज्ञानोबरायांचं दर्शन घेत असताना, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचत असताना, ज्ञानोबरायांच्या सगळ्या गोष्टींचे गुण अंगीकारत असताना तुकोबराय म्हणाले बोलत सेवाळी शिकविता धनी वेगळाची. तुकोबराय म्हणे मी बोलत नाही, मला बोलणारा कुणीतरी दुसरा आहे, तो कोण आहे? तो आत बसलेला आहे. म्हणून ज्ञानोबराय सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून या ज्ञानेश्वरीचा आज जन्मदिवस आहे. आणि ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली. पण त्या काळात ज्यावेळेस ती ज्ञानेश्वरी लिहिली गेली त्यानंतरच्या काळात जवळपास 238 वर्षानंतर त्या ज्ञानेश्वरीतल्या ज्या काही ओव्या होत्या त्या ओव्या बऱ्याच लोकांना पाठ झाल्या. पण पाठ करत असताना त्या पाठामध्ये भेद झाले. आणि मग ज्याला जशी वाटली तशी त्यांनी त्या शब्दाची रचना केली आणि अशुद्ध ज्ञानेश्वरी लोकांच्या मुखातून बाहेर येऊ लागली. पूर्वीच्या काळी प्रिंटिंग प्रेस नव्हते किंवा लिखाणाचे साधन हाताने लिहावं लागत होतं. आणि मग प्रत्येकाने ती लिहायची आणि आपल्याकडे ती प्रत ठेवायची. इतकं सहज शक्य होत नव्हतं, कारण समाज इतका शिकलेला नव्हता. लोकांना जे ज्ञान होतं ते सगळं ऐकून पाठ होतं, लिहून पाठ होत नव्हतं. कुणीतरी सांगायचं आणि मग ते आपण पाठ करायचं, मग ते पुढे सांगायचं, लिहायचं नाही. तेवढा अधिकारही नव्हता. मग ही मधल्या 238 वर्षाच्या काळामध्ये या ज्ञानेश्वरीचे अशुद्ध असे पाठ लोकांच्या मुखातून बाहेर पडू लागले आणि तसंच लिखाणही होऊ लागले. मग याचा त्रास ज्ञानोबराय ज्या ठिकाणी आळंदीला अलंकापुरामध्ये समाधी संजीवन समाधीमध्ये बसलेले, आजही ज्ञानोबराय त्या समाधीत बसलेले आहेत. मग तुम्ही म्हणाल महाराज समाधी या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याचं देहांत, देह निघून गेला, त्याचा आत्मा निघून गेला आणि देहाला आपण काय केला? विधी केला, अशाची समाधी असते. ज्ञानोबराय संजीवन समाधी म्हणजे काय? ज्ञानोबराय 6व्या अध्यायात त्याचं वर्णन करतात. ते म्हणतात जो योगी आहे त्या योग्याला श्वास घ्यायची गरज नाही. योगी हा बिना श्वासाचा सुद्धा जगू शकतो. आमचे ज्ञानोबराय योगी आहे.
हा. मुक्ताबाई वर्णन करताना ज्ञानोबाचं वर्णन करते, ती म्हणते, योगी पावन मला आदिशक्ती मुक्ताबाई चित्तला ती म्हणते, योगी पावन मनाचा ज्ञानोबा तुम्ही योगी आहात. आणि महाराज म्हणाले, ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली. निगमवल्ली प्रगट केली म्हणजे काय? ज्ञानेश्वरीच प्रगट केली. आणि ज्यावेळेस या सगळ्या ओऱ्या पाठ करत असताना, मुखातून बाहेर येत असताना, लिखाण होत असताना सगळ्या अशुद्ध येऊ लागल्या आणि मग याचा त्रास आमच्या ज्ञानोबाळ्यांना त्या समाधीमध्ये होऊ लागला. ज्ञानोबाळ्यांना वाटतं माझ्या समाधीनंतर माझ्या अधिकाराचा एवढा सत्पुरुष, एवढा महात्मा अजून अवतरित झाला नाही. आणि मग त्यांनी जेव्हा योग साधनेमध्ये बसलेले आमचे ज्ञानोबाळ अलंकापुरामध्ये समाधीस्थ असताना त्यांनी बघितलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ज्याला जगामध्ये नामयाचा तुकार आणि ज्ञानियाचा एकार असं म्हटलं जातं, माझाच असणारा अवतार शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज या अवतारावर अवतरित झालेले आहेत. आणि मग तेवढा अधिकारी पुरुष कोण आहे? तर शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज. मला त्यांच्यापर्यंत जायचं कसं? त्यांना सांगायचं कसं की माझ्यापर्यंत या? शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज ज्यांना ज्ञानोबाराय स्वप्नात जातात, काय अधिकार असणार आमच्या नाथांचा? मला सांगा, आपल्याला एक तर स्वप्न पडत नाही. बरं पडली तर काय स्वप्न पडतात? सगळी संसाराची. परमार्थाचं स्वप्न पडतं एखादं? नाही पडत. बरं जरी स्वप्न पडलं तर स्वप्न धुतच, दुसरं काही. कधी देवाचं स्वप्न पडलंय, देव माझ्या स्वप्नात आलाय, अहो देव समोर असून दिसत नाही. 19 दिवस आपण पंढरीला पायी चालत जातो आणि 2-2, 4-4, 15-15, 20-20, 25-25 तास रांगेत उभारून जेव्हा भगवंताच्या गावात आपण जातो आणि आता फक्त 10-5 फुटावर देव आहे. 10-5 फूट पण नाही, 4-5 फुटावर. आणि तिथं देवाचं दर्शन घ्यायचं आपण डोळे जाऊ. मला सांगा, खरं सांगा, डोळे झाल्यानंतर देव दिसतो तर घर आठवतं? देवाचं दर्शन उघड्या डोळ्याने घ्या. आपल्यात तेवढं सामर्थ्य नाही की झाकल्या डोळ्याने देव आपल्याला दिसणार. झाकल्या डोळ्याने आपल्या समोर होतच उभे राहणार. जर प्रत्यक्ष समोर असलेला देव आपल्याला लक्षामध्ये येत नाही तर ते स्वप्नात कधी यावं. जर कधी स्वप्नात आलाच म्हणला, वाचा मी तुला प्रसन्न आहे, काय मागायचं बा? काय मागू आपण? आपण परमार्थात मागू. आमचा एक मित्र आहे आणि कंपनीत नोकरी करू. एक दिवस म्हणलं, महाराज मला देव प्रसन्न झाला. चांगली गोष्ट. आम्हाला काही दिसलं नाही. म्हणलं, एवढं कीर्तन करून हे करून, पण तुला प्रसन्न झाला. म्हणलं काय मागितलं? म्हणलं देवाला मागितलं. म्हणलं काय मागितलं? म्हणलं कारखाना दे, म्हणजे एखादी कंपनी दे, बायको दे, पैसा दे. देव म्हणला तसं दिलं. कंपनी दिली, बायको दिली, आणि ज्याच्याजवळ जे नसतं का तेच भीक मागत असतं दुसऱ्याला. एवढं सगळं देवाने देऊन देव म्हणला आता पुढे. म्हणला देवा कंपनी दिली, बायको दिली, सगळं काही दिलं, पण आता एखादा चांगला बॉस दिला. देव
तो म्हणला कशाला? म्हणले मी नोकरी कुठे करू? आता ही मानसिकता काय आहे? गुलामगिरीची मानसिकता. म्हणजे आपण कोण आहे? शेवटी नोकर. आपल्या डोक्यामध्ये नोकरशाही बसलेली आहे. आपण शेवटी गुलाम आहे. देव प्रसन्न झाला काय मागावं? मागायचे आपल्याला हक्क नाही. म्हणून नाथांच्या आणि हा अधिकार त्यांच्या ज्ञानोबारायांनी बघितला. त्यांच्या लक्षामध्ये आलं की ह्या अशुद्ध असणाऱ्या ज्ञानेश्वरीला जर कोणी शुद्ध करत असेल, करणार असेल, तर माझा विश्वास आहे की कोण करू शकतो? फक्त नाथ महाराज करू शकतो. म्हणून नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये ज्ञानोबाराय गेले. स्वप्नामध्ये दृष्टांत दिला. महाराज महाराजांना प्रत्यक्ष ज्ञानोबारायांनी दृष्टांत दिला. स्वप्नात गेले आणि स्वप्नात सांगितलं, नाथ महाराज या माझ्याकडे. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात. नाथ महाराजांच्या स्वप्नात ज्ञानोबाराय गेले. सांगितलं काय? सांगितलंय ते म्हणताय, येऊनी स्वप्नात सांगितली मात मदलाली. मात या शब्दाचा अर्थ आहे पूज. एखादी गोष्ट जर सांगायची तर ती सगळ्यांना सांगू नये. काही ठराविक गोष्टी आपल्याकडे राखून ठेवायच्या. सांगताना कशा सांगाव्यात? कानात सांगावे. कानात त्याला म्हणतो गुरु. जे महत्वाचं आहे ते कानात सांगावं. महाराजांनी सांगितलं, म्हणले महाराज माझ्या स्वप्नात आले ज्ञानोबाराय आणि मला एक पूज सांगितलं, मात सांगितलं. आनंद झाला नाथ महाराजांना. ज्यांचं ते आचरण करतात, ज्यांची ज्ञानेश्वरी नाथ महाराज रोज वाचतात, नुसती वाचतात नाही, स्वतःच्या जीवनामध्ये त्याचा वापर करतात. म्हणजे स्वतः ती जगतात. खरं म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नुसता वाचायचा नाही, ज्ञानेश्वरी हा जगायचा ग्रंथ. ज्ञानेश्वरी जर तुम्ही जगलात ना, मला बऱ्याच वेळा म्हणून सांगावं वाटतं की ज्याला जे पाहिजे ते ज्ञानेश्वरी, त्याला उत्कृष्ट वक्ता जर भावसं वाटत असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. एखाद्याला असं वाटत असेल की ज्ञानेश्वरी वाचून मला खूप पैसा मिळाला पाहिजे, मी श्रीमंत झालो पाहिजे, वाचून पहा, तुम्ही श्रीमंत व्हा. एखाद्याला वाटत असेल आपण उत्कृष्ट गायक व्हावं, वाचून पहा. कारण ज्ञानेश्वरीमध्ये सगळा विषय आहे. राजकारण आले, सत्ता आले, सौंदर्य आले, अधिकार आलाय, सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरीमध्ये. ज्याला जे व्हायचं ते त्याच्यात. नाथ महाराज म्हणतात, ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव देतो. नुसतं ज्ञानेश्वरी वाचता जरी नाही आली, नुसतं ज्ञानदेव 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 जरी तुम्ही म्हटले तर ज्ञानदेव देतो. काय देतो? सगळंच देतो महाराज. सर्वोत्कृष्ट ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. काय ज्ञानेश्वरीमध्ये? नावच आहे ज्ञानेश्वरी. काय त्याच्यामध्ये ईश्वराचं ज्ञान आहे. ज्ञान ईश्वरी शब्दांची जर फोड केली तर काय? ज्ञान ईश्वरी. कुणाचं ज्ञान आहे?
अवतीला जी इंद्रायणी म्हणतात या इंद्रायणीच्या काठावर आणि आमच्या ज्ञानोबरायांच्या समाधीचं स्थान आहे. ज्ञानोबरायांचं मंदिर आता नाथांनी सांगितल्यानंतर काय बघायचं, नाथांसोबत हजार माणसं निघाली ज्ञानोबरायांचं दर्शन घ्यायला. ज्ञानोबरायांची समाधी आहे एवढंच माहित होतं, कारण मधल्या 238-40 वर्षात ज्ञानोबरायांच्या समाधीवर त्या अलंकापुरामध्ये त्या आळंदीमध्ये सगळीकडे झाडं वाढली होती. ज्ञानोबरायांची समाधी नेमकी कुठे आहे लक्षात येत नव्हती. फक्त ज्ञानोबरायांनी आळंदीला समाधी घेतली एवढंच त्या काळात माहित होतं. नाथांना दृष्टांत झाल्याबरोबर नाथांनी सगळ्यांना सांगितले की आपल्याला आळंदीला जायचंय, चला. विश्वास होता सगळ्यांचा. कशाला जायचं काय जायचं काही नाही विचारलं कोणी, आणि नाथ महाराज निघाले. आता एवढा सगळा समुदाय निघाल्याबरोबर नाथांनी सामुग्री घेतली होती सोबत. साधा सप्ताह करायचा तर आपण पहिल्यांदा विचारतो पंक्ती किती आहे, पंक्तीची काय सोय, नाश्त्याची काय सोय, संध्याकाळचं काय, कोणाच्या किती पंक्ती. आता एवढी माणसं तिथे घेऊन जायचं 250-300 किलोमीटरचं ते अंतर. जेव्हा सगळ्यांना घेऊन गेले मग आता कुठे शोधायचं, फक्त या म्हणून सांगितलं पण कुठं शोधायचं काय शोधायचं, आणि मग शोधाशोध सुरू झाली. नाथवादांनी असणारी सगळी झाडं आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत तोडायला सुरुवात केली. बांबळीची झाडं उगवली होती, अनेक प्रकारची झाडं होती, आणि झाडं तोडता तोडता किती दिवस लागले कळाल नाही. नेमकी कुठे माहित नव्हतं. या भागात एवढंच नाही पण नेमकी कुठे सापडत नव्हती, सापडत नाही म्हणून 7-8 दिवस गेले. 7-8 दिवसात आणलेल्या सगळ्या लोकांसाठी जी सामुग्री होती सगळी सामुग्री संपून गेली. आणि मग ज्ञानोबराय खाली समाधीत बसलेले. त्यांना काळजी वाटली की माझी समाधी शोधण्यासाठी मी दृष्टांत देऊन मी स्वप्नात जाऊन सांगितलं, महाराज सगळ्यांना घेऊन आले, आणि आता यांच्या त्याची सोय काय. ज्यावेळेस भगवंतावर सगळा विश्वास आपण टाकून देतो त्यावेळेस देव आपल्या पाठीमागे उभा. म्हणून मी करतो असं म्हटलं की देव म्हणतो मी तुझ्या मागे, तर तुला काय करायचं. देव आपल्या पाठीमागच आहे, पण जोपर्यंत आपण मी करतो म्हणतो तोपर्यंत म्हणतो मी मागे. आणि ज्या दिवशी आपण म्हणतो मी काही करत नाही सगळं करणार होतो तो म्हणतो आता मागो मी पुढे. देव मागं राहिलेला चांगला पुढे राहिलेला तर पुढे राहील. म्हणून राजकारणी हरपेक्षा कीर्तनकार व्हावं, राजकारणाच्या मागं माणसं लागतात, कीर्तनकाराच्या पुढे असतात. ज्ञानोबरायांना काळजी पडली की एवढी आलेली माणसं एवढी सगळं माझा समाधी शोधण्यासाठी काम करतायत, यांच्या जवळची सामुग्री संपली, आता काय करावं. ज्ञानोबरायांनी वाण्याचं रूप घेतलं आणि सगळी सामुग्री नाथांच्या आलेल्या सगळ्या सोबतच्या लोकांना दिली. ज्ञानदेव झाले वाणी आदेश सामुग्री घेऊन नाथांचा अभंग म्हणतात. ज्ञानदेवानं वाड्याचं रूप घेतलं आणि वाड्याच्या रूपामध्ये सगळं असणारा किरणा सामान त्या लोकांना भरून दिला आणि समाजाचा शोध चालू राहिला. एक दिवस असा झाला की ते शोधता 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 नाथ महाराज थकले आणि मनामध्ये असं विचारला, ज्ञानोबराया मला बोलवलं खरं, तुमची समाधी शोधासाठी सगळ्यांना मी सोबत घेऊन आलो, पण तुमच्या समाधीचा मला शोध लागत नाही, काय करावं. म्हणून कुठेतरी असा एक छोटासा दगड दिसला, त्या दगडाच्या आधाराने उंच ओटा होता, त्या ओट्याला एक उंच दगड होता, त्या दगडाचा आधार घेऊन त्या ओट्यावर टेकावं. नाथांनी सहज तो दगडावर हात ठेवला. दगडावर जसा हात ठेवला तसा दगड असा गोल फिरला अर्धवट. गोल फिरल्याबरोबर नाथांना खाली एक विवर दिसलं, गुहा दिसली, 7-8-10 पायऱ्या दिसल्या. लक्षामध्ये आलं अरे इथंच आहे. दगड बाजूला गेला आणि नाथ महाराज आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर जसं नाथ महाराज 6-7 पायऱ्या उतरले आणि आता उजव्या बाजूला वळायचंय, आत गेल्यावर उजव्या बाजूला वळणार तर हजारो सूर्याचं तेज पसरल्यानंतर किती प्रकाश पडतो तितका प्रकाश म्हणजे नाथ महाराजांना दिसू लागला. जसे नाथ महाराज उजव्या बाजूला वळाले प्रत्यक्ष ज्ञानोबराय पद्मासनामध्ये आणि अर्धा डोळे उघडे ठेवून आणि अशा पद्मासनामध्ये बसलेले आणि नाथांना दर्शन झालं. दिव्य तेज पुंज मदन
आपल्या समाजात कोणीतरी आलंय त्याची चाहूल ज्ञानोबारायांना लागली आणि आपला कमळासारखा हात ज्ञानोबारायांनी सद्गुरूमध्ये एवढी ताकद आहे त्याचा हात नुसता मस्तकावर पडला प्रसाद मस्तकावर हात ठेवला बरोबर नाथांच्या पायातून वीज चमकली सर्व टाकातून निघून गेला. नाथ महाराज ज्ञानोबारांचं वर्णन करताना म्हणतात सर्व सुखाची लहरी शिराचा मुकुट असणारा कोण आहे तर आमच्या ज्ञानोबा आहे. दर्शन झालं आणि एवढा आनंद झाला आणि ज्ञानोबा नाथ महाराजांशी बोलू लागले. 72 तास त्या दोन महात्म्यांचा संवाद चालला. 72 तास 72 तास म्हणजे 24 3 दिवस. 3 दिवसामध्ये ज्ञानोबारायांनी त्यांनी सांगितलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये काय काय भेद झाले विद्वानांनी काय काय टाकले स्वतःच्या मनात. आमचे चुलते होते हरिभक्त पारायण आदरणीय चंद्रकांत काका ते कीर्तन कमी करायचे भाडू उत्तम करायचे पण कीर्तन करताना ते सांगायचे मनश्चंद्र बोधे नावाचा एक ग्रंथ आहे. मनश्चंद्र बोधे ग्रंथ म्हणजे काय की मनानेच ओवी तयार करायची आणि द्यायची खूप ती कोणाला सापडत नव्हती आणि कशाचं नव्हती मनाने तयार केली. अशा मनाने तयार केलेल्या काही ओव्या लोकांनी ज्ञानेश्वरीच्या त्या सगळ्याच्या सगळ्या ओव्या ज्ञानोबारायांना त्रासदायक ठरत होत्या आणि ती असणारी अज्ञानाची मुळी त्यांना प्रतिकात्मक अजान वृक्षाची मुळी असं म्हटलं. आणि ती अज्ञानाची म्हणजे ह्या अज्ञानी लोकांनी स्वतःला विद्वान समजणाऱ्या अज्ञानी लोकांच्या ओव्या ज्ञानोबारायांना सुरू त्या कुणीतरी बाजूला काढून ती प्रतिशुद्ध करावी म्हणून नाथांना बोलला. काय भाग्य असेल. नाथ ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर ज्ञानोबारायांच्या त्या संजीवन समाधी स्थळावर जाऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद करणारा एकमेव पुरुष म्हणजे शांती ब्रह्मसंत जे अशुद्ध रिकाण पुढे झालं होतं ते सगळंच्या सगळं कसं अशुद्ध आहे आणि कशा बाजूला काढायच्या सगळ्या नाथांना ज्ञानोबारायांनी सांगितलं आणि त्याचं वर्णन करणारा श्री ज्ञानदेवी स्वप्नात सांगितलेली मात बदलावी. कसं झालं मग आत्मदेवांचं दर्शन का झालं म्हणजे दिव्य तेज पुण्य मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलते अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली. म्हणजे नाथ महाराज माझ्या कंठा माझ्याच मंदिरामध्ये असणारा जो अजान वृक्ष आहे त्याची मुळी माझ्या कंठापर्यंत आहे. खरं म्हणजे नाथ ज्ञानोबारायांच्या कंठाला मुळी लागली एवढं सामर्थ्य त्या मुळीचं सुद्धा नाही. तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या लक्षात यावं की आठवण कशी झाली. या निमित्तानं आठवण झाली. काहीतरी टोचतंय काहीतरी पोचतंय काहीतरी डाचतंय कसला तरी
सापडले तर नाथ महाराज सापडले. नाथ महाराज हे सुद्धा तितकेच महान थोर संत आणि तिथं आतमध्ये गेले. ज्ञानोबारायांनी बोलवलं. ती अजामोक्षाने म्हणे ती असणारी पाठ घेत बाजूला काढली. आणि मग कसा शोधायचा तर तुमचा मला निरोप आहे. मी अलंकापुराला आलो, तुमची समाधी मला सापडेना. मग तव नंदी माधारी देखील द्वार. त्याचा शोध घेत असताना आणि मग तो जो दगड होता तो दगड म्हणजे त्या नंदीचा खांदा होता. मधल्या काळामध्ये तो नंदी जो होता त्या नंदी ओबड धबड जाता पण त्याचा तो खांदा होता. तो खांद्यावर हात ठेवल्यावर फिरला आणि आतमध्ये जायला मिळालं. कसं आत जायचं कसं आत जायला मिळालं हे सुद्धा नाथाने सांगितलं. तुमचं दर्शन मला झालं स्वप्नामध्ये. मी अलंकापुराला आलो, शोध घेतला. तव नंदी माधारी देखील द्वार. असे ज्ञानोबा मला भेटले आणि त्यांची असणारी ही ज्ञानेश्वरी अशुद्ध जाते ती शुद्ध करण्याचं भाग्य मला मिळालं. आता ही ज्ञानेश्वरी जी शुद्ध करायला घेतली तो दिवस आहे शुद्ध केल्यानंतरचा. आज भाद्रपद वद्य षष्टी, त्याला कपिला षष्टी योग म्हटलं जातं. मग ही ज्ञानेश्वरी आज तुमच्या आमच्या वाचनात जी आहे ही नाथांनी प्रतिशुद्ध केलेली ज्ञानेश्वरी तुम्ही आणि वाचता. म्हणून जगातले पहिले संपादक कोण आहेत तर नाथ महाराज. दोन्ही पुण्यवान, दोन्ही संत कसे जर विचार केला तसं कुणी कोणापेक्षा कमी. जसं आपल्या बोटामध्ये मनगटामध्ये अथवा गळ्यामध्ये एखादं रत्न आपल्याला धारण करायचं म्हणून आपल्याजवळ पाचू आहे तर पाचू असं चिपकून ठेवतो का आपण नाही. एखादं हिरा आहे मग हिरा आपल्याला बोटात घालायचा तर बोटात घालताना नुसता हिरा खिशात घेऊन फिरतो का आपण नाही. त्या हिऱ्याला जर आपल्याला धारण करायचं तर त्याला कोंदण असावं लागतं. कोंदण कशाचं? सोन्याचं. तर हिऱ्याला सोन्याचं कोंदण असतं. तसं जो तो संत ज्याच्या त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ होते. कुणी कोणापेक्षा कमी नाही आणि कुणी कोणापेक्षा जास्त नाही. ज्ञानोबाराय नाथ महाराज ज्ञानोबारायांचाच अवतार आहे. म्हणून नाथ महाराज ज्ञानोबारायांना शरण गेले आणि नाथ महाराज म्हणले एका जनार्दनी गेलो मी. काय झालं मला प्रत्यक्ष कोण भेटलं तर माझे सद्गुरू भेटले.
फळले श्री गुरुदेव ज्ञानदेव. ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध कशी केली इथपर्यंत आपण पाहिलं. आता प्रतिशुद्ध केलेली ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या घरामध्ये आहे. आज कदाचित आपण त्याची पूजाही केली असेल, पण आपण फक्त रोज पूजाच करतो. वास्तविक असा एक नियम झाला आजपासून, किमान 5 वेळा तरी ज्ञानेश्वरी वाचा. किमान 5. शक्य झालं जितकं तुम्हाला होईल तेवढं. कारण ही ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांना लिहिण्यासाठी काय कष्ट करावे लागले, तर आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागले. याच पैठणामध्ये नाक काट्यावर रेड्या जो प्राणी आहे त्याच्या मुखातून वेद वाजवावा लागला. एवढं करून सुद्धा उच्च ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा, विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या पोटी जन्म घेऊन सुद्धा ज्ञानोबारायांचे जे पंजोबा होते ते मराठवाड्याचे चीफ होते. चीफ उच्च कुळामध्ये उच्च असणाऱ्या श्रीमंत कुटुंबामध्ये ज्ञानोबारायांचा जन्म. ज्ञानोबारायांचं वर्णन हे चित्रपटामध्ये गरीब आहे हे ते असं दाखवतात ना, मला वाईट वाटतं की असं चित्रण का बरं हे मस्त पाहता. एवढा मोठा अधिकार ज्ञानोबारायांचा. विठ्ठलपंत 6 शास्त्र 4 वेद आणि 18 पुराणांचा उपनिषदांचा मुखत होते विठ्ठलपंतांच्या. त्यांच्या पोटी जन्माला आलेले हे मूल ज्ञानोबारायासारखं जे सिद्धोपंत होते आळंदीचे, ते सुद्धा अधिकारी पुरुष होते. त्यांची मुलगी रुक्मिणी आणि विठ्ठलपंत यांच्या पोटी जन्माला आले हे ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाई हे 4 रत्न, अलौकिक असे रत्न आपल्या वारकरी संप्रदायाला मिळालेले. आणि यांची अशी अवहेलना व्हावी कदापि शक्य नाही. इथं आल्यानंतर इथल्या उच्चवर्णीय असणाऱ्या ब्राह्मण समाजामध्ये ज्यावेळेस त्यांनी आम्हाला मूर्तिबंधन संस्कारासाठी विज्ञापना केली, आज्ञा मागितली, त्यावेळेस त्यांनी ती नाकारली. आणि काय सांगितलं, तुम्हाला जर यांच्या मुखातून वेद बोलवता आले बोलवा. म्हणजे ज्ञानेश्वरीची जी निर्मिती ज्ञानोबारायांच्या मुखातून झाली इतक्या सहजासहजी झाली नाही. त्यासाठी ज्ञानोबारायाला काय काय त्रास सहन करावा लागला याचं वर्णन जर केलं तर आपल्याला सगळ्यांना ते माहिती आहे. आणि इतका कमी वेळात ते करता येणार नाही. पण थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं की इतक्या सहजासहजी मुखातून आली नाही. मुखातून नेण्यासाठी आई वडिलांचा बळी द्यावा लागला, प्राण्याच्या मुखातून वेद बोलावा लागला, म्हणजे चमत्कार करावा लागला. खरं म्हणजे संत चमत्कार करत नसतात हे आपल्याला वाटतं. म्हणून सद्गुरूचं वर्णन करता येणं शक्य नाही. हा महात्मा सांगते, आपल्या गुरुचं महात्मा सांगते गुरु किती मोठा. मला एक माझा मित्र म्हणला, महाराज आमचे गुरु इतके मोठे. म्हणलं सांग कसे. म्हणजे महाशिरसच्या घाटामध्ये आमच्या गाडीची हवा गेली, त्यांनी नुसती तयारमध्ये हवा. बराच वेळ झाला मी काय बोललो होतो, मला महाराज तुम्ही काय म्हणले नाही, तुझा गुरु तयारमध्ये हवा करणार. यापेक्षा तू काय म्हणजे गुरुचं महत्व सांगायला लागला. आणि जर आपण आपल्या गुरुचं महत्व सांगायला लागलं समजायचं आपला गुरु मोठा नाही, आपण तर आधी मोठा. गुरुचं वर्णन करा. उदयाची माता
300 ग्रंथ आहेत वाटपासाठी, आपण ते सगळ्यांना देणार आहे. म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ साधा ग्रंथ म्हणून त्याला देऊ नका. ज्ञानेश्वरीचा ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबा आहे. तुमच्या हातात ते आलं ग्रंथ आला म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबांचं तुम्हाला दर्शन झालं. म्हणून त्याला फक्त घरात घेऊन जाळ कापडात बांधून ठेवू नका, त्याला रोज उघडून पहा. आणि ज्ञानेश्वर जर तुम्ही वाचायला लागले आणि ज्ञानेश्वर जर तुमची पारायण झाली तर तुम्हाला काय मिळतं हे ज्ञानेश्वरी वाचल्यानंतरच कळतं. आमच्यासारखा तोडका मोडका माणूस 5-10 ज्ञानेश्वरीच्या पाठ असणाऱ्या वयात कीर्तनातून सांगतो आणि श्रीमंत होतो. आम्हाला काही येत नाही, पण जे काही येतं ते ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये त्या ग्रंथाच्या संगतीत रडतो. म्हणून आजचा योग चांगला आहे. आज कपिला सृष्टी आहे, तुमच्या आमच्या हातात मिळालेली ज्ञानेश्वरी सकाळी तिला उघडा आणि एक नियम करा, रोज मी ज्ञानेश्वरी वाचेन. किती वाचायची ते तुम्ही ठरवायचे. रोज ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मी चहा किंवा पाणी पण पिणार नाही. स्नान केल्यानंतर आपल्या देवघरात त्याचे दर्शन घ्या. रोज 5-10 वेळा वाचा. ही ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या कल्याण करणारी ज्ञानेश्वरी म्हणून. आणि ज्ञानेश्वरी जर वाचायची असेल ना तर ती सहजासहजी वाचता येते. ज्ञानेश्वरी वाचायची असेल तर काय करावं लागेल? तर ज्ञानेश्वरी वाचायची असेल तर त्याला तिचं मूल व्हावं लागेल. 3-4 वर्षाचा मूल जर आपल्या घरात असेल तर त्या मुलाला काय कळतं? काही कळत नाही त्या मुलाला. आपण किती अज्ञानी आहोत हे सांगता येईल तुम्हाला. त्या मुलाला काहीच कळत नाही असं आपल्याला वाटतं, पण त्याला जेवढं कळतं तेवढं आपल्याला काहीच कळत नाही. शब्द थोडा उलटा सुलटा केला, त्याला काही कळत नाही असं आपल्याला वाटतं, पण त्याला सगळं काही कळतं, आपल्याला काही कळत नाही. त्याचं उत्तर देऊ कसं? त्याला एकच कळतं की आपली आई कोण. त्याच्याजवळ किती सुंदर स्त्री येऊ द्या, त्याच्याजवळ किती धनाढ्य पुरुष येऊ द्या, त्याच्याजवळ किती एखादा विद्वान माणूस येऊ द्या, ते त्याला किंमत देत नाही. कुणाला किंमत देतं? ते त्याच्या आईला किंमत देतं. हे त्याच्या आईजवळ जातं, आईजवळ जाऊन आईला काय मागतं? प्यायला मागतं. ते लेकरू आईसाठी आईजवळ जातं. म्हणून पदार्थासाठी ज्ञानेश्वरी जवळ जाऊ नका. एखादा पदार्थ मला मिळावा म्हणून ज्ञानेश्वरी जवळ जाऊ नका. ज्ञानेश्वरीचं मूल होऊन जा. अजून एक थोडंसं विस्तृत करून सांगू. अहो, तुम्ही विठ्ठलाची पूजा करू नका, पांडुरंगाचे दर्शन घेऊ नका, त्याचं नावही तुम्ही घेऊ नका. तुम्ही फक्त ज्ञानोबारायांचे मूल व्हा. ज्ञानोबाराय तुमच्यासाठी धरून येतील. जसं आपल्या मुलीचं लेकरू आपण किती जीव लावतो त्याला, आपल्या मुलीच्या पोराला. कारण का दुसऱ्याचं असतं ते. तसं तुम्ही जर ज्ञानेश्वरीचं ज्ञानोबारायांचे मूल झाले तर ज्ञानोबाराय तुम्हाला ज्ञानेश्वरी रसपान तुम्हाला करायला मिळेल. म्हणून त्या मुलाला एकच कळतं ही माझी आई. म्हणून तुम्ही ज्ञानेश्वरीचं मूल होऊन जा. ज्ञानेश्वरी तुम्हाला सगळं काही देईल. ज्ञानेश्वरी तुमच्या आपल्याजवळ दिली, पण देत असताना जेव्हा ती प्रतिशुद्ध केली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी नाथांनी स्वतःच्या आचरणात. प्रसंग असा आहे की एकदा नाथांच्या गोकुळाष्टमीच्या उत्सवाला दासोपंतांना बोलवलं आणि ज्यावेळेस तो उत्सव सगळा संपला त्यावेळेस दासोपंतांचं योग्य यथोचित स्वागत नाथांनी केलं. ज्यावेळेस नाथांचा तो सगळा अधिकार दासोपंतांनी बघितला अंबाजोगाईच्या, आणि त्यावेळेस नाथांना त्यांनी सांगितलं, म्हणजे येकोबा आता मला तुझ्या घरून जावं वाटत नाही, आता मी इथंच राहणार, पण तुम्हाला काय दे, मला काय सांग, मला काय देशील? त्यावेळेस नाथांनी सांगितलं की मी तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगल. ज्ञानेश्वरी त्याला सांगता येते ज्याला ज्ञानेश्वरी कळते, आणि ज्ञानेश्वरी त्यालाच कळते ज्याला ज्ञानेश्वरीचं वर्णन करता येतं. म्हणून तुमच्या आमच्यासारखा माणूस ज्ञानेश्वरी सांगू शकत नाही. ती जर कळायची असेल तरी तुम्हाला सांगितलं आई तुम्हाला काय वागले मूल व्हावं. नाथ महाराज ज्ञानेश्वरीचं मूल झाले, आणि ज्यावेळेस जेव्हा दासोपंत नाथांच्या घरी राहिले सांगितलं आता मी इथंच राहणार, 4 महिने चातुर्मास तुझ्याकडे थांबणार मी येतो. नाथांना सांगितलं, त्यावेळेस नाथांनी सांगितलं तुम्हाला काय ऐकायचं? म्हणले मी 1 लाख वयांची पासोडी दिली, तुझा सगळा अधिकार मी इथं बघितलाय, मला त्याच अधिकारवाणीनं ज्ञानेश्वरी सांग. आणि मग ज्यावेळेस नाथांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली महाराज, त्याच्यातला ओम हा जो पहिल्या अध्यायातला पहिला शब्द आहे, ओम नमो जी अध्याय, ओम
4 महिने प्रवचन. आणि मग दासोपंतांना अधिकार कळाला नाथ महाराज कोण आहे. जर ओम हे काय प्रणवाचं वाचक आहे, सुरुवात कुठून आहे ओंकारापासून. हे सगळं 4 महिन्यात फक्त ओम या शब्दामध्ये सांगितलं. म्हणून नाथ महाराज ज्ञानदेवांना गुरु म्हणतात. नाथ महाराज ज्ञानदेवाचे वर्णन करताना सुद्धा म्हणतात ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. ओम हा शब्द, ओम हे एक अक्षर, हे फक्त देवासाठी लावलं जातं. तुम्ही पहा आपल्या घरामध्ये पंचायत आहे, सगळ्यात पहिल्यांदा गणपती आहे, नंतर महादेव आहे, देवी आहे, खंडोबा आहे की नाही, असं पंचायत आहे आपल्या घरामध्ये. म्हणून आपण ज्या ज्या भगवंताचं पूजा करतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा गणपतीचं आपण स्तवन करतो. त्याला त्याचं स्तवन करत असताना आपण काय म्हणतो ओम गं गणपतये नमः आहे की नाही. आपल्या शंकराचं पूजन करत असताना आपण काय म्हणतो ओम नमः शिवाय. तिथेही ओम आहे, तिथेही ओम आहे. आपली जी कुलस्वामिनी तिचे वर्णन करताना आपण काय म्हणतो ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. हा डाबर तंत्रातला मंत्र आहे. म्हणजे भगवंताचं नामस्मरण घेत असताना ओम हा शब्द लावाच लागतो. मला कधी कधी असा प्रश्न पडतो की नाथांनी ज्ञानोबाचं वर्णन करताना या अभंगामध्ये ओम शब्द का लावला असावा. तर या सगळ्यांच्या तुल्यबळ नाथ महाराजांना ज्ञानोबा आहे. आणि असे ज्ञानोबा आहे. मला काय केलं त्यांनी दृष्टांत रूपानं बोलवलं, माझ्याकडून प्रतिशुद्ध केली ज्ञानेश्वरी. माझे ज्ञानोबा आहे कोण आहे, पूर्व आहे एका जनार्दनी. माझं जे काय पूर्व संचित असेल, पूर्व पुण्य असेल ते फळाला आलं. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. म्हणून ज्यांचे सद्गुरु ज्ञानदेव आहेत आणि ज्यांचे शिष्य नाथ महाराज आहेत अशा नाथांना आपण जर सद्गुरु केलं तर प्रत्यक्ष ज्ञानोबाचं दर्शन झाल्याशिवाय आपल्याला नाही. या ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्तानं एवढंच तुम्हाला सांगेल की जी ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या घरामध्ये आहे, नसेल तर तुम्हाला इथून या ठिकाणी मिळणार आहे. इथून नाही मिळाल तर ग्रंथ घरामध्ये घेऊन जा. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबाचा वास आपल्या घरामध्ये आहे असं आपण समजायला नवे नवे, गृहीत धरायला नवे नवे असं हरकत नाही. ती ज्ञानेश्वरी वाचा, जी आपण तुमचं आमचं कल्याण झालेली सेवा नाथांच्या ज्ञानोबाच्या चरणात ठेवतो. पुन्हा एकदा या असणाऱ्या ज्ञानेश्वरी सप्ताह मंडळाच्या सर्व सदस्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि सेवा नाथांच्या ज्ञानोबाच्या समर्पित करतो. वाणीला विराम देतो. एकदा भजन करा. भानुदास एकनाथ Bye.